दिल्लीमध्ये जो शेतकरी वर्षभर आंदोलन करत होता त्या शेतकऱ्यांचे प्रश्न, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते तर मोदी सरकारने काढलेले कायदे होते त्याच्या विरोधात लोक बांधावरती व्यापारी माल विकत घेऊ शकतो हा कायदा होता। दुसरं होतं की बाजार समित्या ज्या आहेत त्या बरखास्त केल्या जातील आणि शेतकरी असं म्हणत होता की व्यापाराच्या विरोधात मला लढता येणार नाही, टिकता येणार नाही आणि म्हणून हे केलेले कायदे आपण परत करा। मित्रो, आज जर आपण पाहिलं, आज जर आपण या ठिकाणी पाहिलं की केंद्र शासन हमी भाव हे जाहीर करते, पण बाजारामध्ये व्यापारी त्या हमी भावापेक्षा कमी भावाने त्याचा माल विकत घेतो आणि या व्यापाऱ्याने आता असा नवा लुटण्याचा मार्ग सुरुवात केला। हमी भावापेक्षा कमी भावाने घेऊन तो एका बाजूला शेतकऱ्याला लुटतोय आणि दुसऱ्या बाजूला हाच व्यापारी जो शहरामधला ग्राहक आहे, खरेदी करणारा आहे, वर्ग आहे, त्याला तो लुटतोय। आपण एक लक्षात घ्या। भारतीय जनता पक्षातले असणारे आमदार खासदार यांना असणारं आवाहन करतो की मध्यंतरी टमाट्याचा तुटवडा लागला आणि झाला, महिनाभर तुटवडा राहिला। भारतीय जनता पक्षातल्या आमदार खासदारांनी इथल्या सरकारला आवाहन करतोय की कुठल्या दिवशी आणि कुठल्या बंदरामध्ये तुम्ही टमाटा बाहेरून आणला तो तरी सांगा। तुम्ही टमाटा बाहेरून आला तो तरी सांगा। कुठली बोट आली नाही आणि कुठला बाहेरून टमाटा आला नाही। हे व्यापाराचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही। इलेक्शन आलं, फंड पाहिजे आणि म्हणून टमाट्याचा तुटवडा केला आणि महिन्याभरामध्ये या शासनाने 18,000 कोटी सामान्य माणसाचे लुटले, हे लक्षात घ्या। प्रत्येक माणसाने हिशेब करा की त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मी किती टमाटा विकत घेतला आणि किती अधिक पैसे दिले हे बघा। तुमचा हिशेब तुम्हीच करा आणि जर तुम्हाला असं दिसलं की मी असणारे 100 रुपये जास्ती खरेदी केले, जास्ती रुपये देऊन खरेदी केलेत, तर तुमच्या शेजाऱ्याने तेच केलं, तुमच्या वस्तीतल्या लोकांनी तेच केलं, तुमच्या शहरातल्या लोकांनी तेच केलं, तालुक्यामधल्या लोकांनी तेच केलं, जिल्ह्याच्या लोकांनी तेच केलं, राज्याच्या लोकांनी केलं आणि देशभरातल्या सगळ्या माणसांनी केलं। प्रत्येकाचे 100-100 रुपये जमा करा, टोटल किती होते? माझ्या खिशातून 100 गेले म्हणून मला झळ पोचली नाही, पण प्रत्येकाचे 100 रुपये आपण असणारे केले तर या व्यापाऱ्याने टमाटा शॉर्टेज करत, त्याचा तुटवडा करत 18,000 कोटीचा लूट केली आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या।
आणि शासन काय म्हणत होते, तुटवडा आहे तर आम्ही काय करणार. शासन आहेच त्याच्यात आधी की तुटवड्याच्या वेळेस लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लूट होणार नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे. पण हे शासन सरळ सरळ लूट होऊ देत होती, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा हे लुटारूंचं सरकार आहे. ही नवे लूटची पद्धत आहे. आणि या नव्या लूटच्या पद्धतीला आपल्याला सरळ थांबावं लागेल, हे लक्षात घ्या. आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं महागाई वाढली, आपल्याला वाटतं तुटवडा झाला. तुटवडा झाला तर कुठून तरी बाहेरून आला पाहिजे, ती तूट भरून काढण्यासाठी. ती तूट भरून काढण्यासाठी बाहेरून कुठून येत नाही, तर इथे असणारा तुटवडा केला जातो. लक्षात येतं की आपण असणारा प्रचंड लुटलाय, आता भाव खाली करा, आणि पुन्हा टमाट्याचा भाव खाली आला, अशी परिस्थिती. तुटवडा झाला तो अख्खा सीझनभर तुटवडा झाला पाहिजे, अख्खा सीझनभर भाव वाढला पाहिजे. महिन्याभरच वाढतो आणि महिन्याभरातच खाली पडतो, हे राजकारण आपण असणारा लक्षात घेतलं पाहिजे. ही नव्या लुटीची नांदी आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि हे सरकार या लुटीला पाठीमागं घालतंय. या पाठीमागं घालणाऱ्या सरकारला आपण मातीत लोळवलं पाहिजे, एवढं असणारा लक्षात घेतलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.